हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो सगळ्यांचीच युनिट टेस्ट चालू होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो त्याची एक रिव्हिजन म्हणून हे सगळी सिरीज ऑफ व्हिडिओज असणार आहे. खरं तर हा पहिला व्हिडिओ मला लाईव्ह घ्यायचा होता, पण ठीक आहे, नो इश्यूज. आपण हा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण 1 to 1 करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये एमसीक्यूज घेतलेले आहेत ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधले. सो आय होप की सगळ्यांना युनिट टेस्टला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर तर असेलच. अजून कोणते चॅप्टर्स आहेत मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सायन्स 1, सायन्स 2 चे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र सगळ्या विषयांचे सांगू शकता. मी त्याच्यानुसार तुम्हाला याच्यानुसार तुम्हाला रिव्हिजनसाठी क्वेश्चन्स देण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये एमसीक्यूज पण असतात, डिफरन्स बिटवीन पण असतं, ट्रू ऑर फॉल्स, आन्सर द फॉलोइंग, आन्सर इन शॉर्ट, सगळे क्वेश्चन असतात. बट आपण इथे स्पेसिफिकली एमसीक्यूची रिव्हिजन करणार आहोत, कारण एकदा का तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाले की तुम्ही एमसीक्यूचे आन्सर्स देऊ शकता. आणि सिमिलरली तुम्हाला जर तेच क्वेश्चन ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारले, मॅच द कॉलम्स मध्ये विचारले, तरी पण तुम्ही तशा प्रकारचे आन्सर्स जे आहेत ते आरामात देऊ शकता. ठीक आहे. सो बेसिकली आता आपण काय करणार आहोत की आता आपल्याकडे जे ग्रॅव्हिटेशनचे 20 एमसीक्यूज आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन रीड करायचा आहे आणि त्याचा आन्सर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे, मी आन्सर दाखवण्याआधी. मग आपण हे चेक करूया की तुमचा स्कोर किती होतोय आउट ऑफ 20. सो बेसिकली हा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर मी सगळ्याच विषयांवरती आणि सगळ्या चॅप्टर्सवरती पण अशा प्रकारचे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लेट अस स्टार्ट. आणि मला नक्की सांगा की हे असं रेकॉर्डेड चांगलं आहे की मी लाईव्ह घेतलं पाहिजे. सो लाईव्ह सेशनमध्ये आपल्याला अजून मजा येईल, बट लेट अस सी की कशा पद्धतीने कम्फर्टेबल आहे, त्यानुसार आपण ट्राय करूया. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो जेणेकरून मी अजून चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला क्वेश्चन अतिशय इझी क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर द मास ऑफ अ बॉडी? पहिला ऑप्शन आहे इट इज मेजर्ड इन न्यूटन. सेकंड ऑप्शन इट इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. थर्ड ऑप्शन आहे इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. आणि फोर्थ ऑप्शन आहे इट डिपेंड्स ऑन हाईट. सो जे काही करेक्ट आन्सर असेल ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला खाली द्यायची आहेत. ठीक आहे. सो जेवढा जास्त रिस्पॉन्स येईल त्या पद्धतीनेच मी पुढे कंटिन्यू करणार आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे दॅट इज द मेजर ऑफ इनर्शिया. जर आपण पाहायचं म्हटलं तर इट इज मेजर इन न्यूटन. नो, वेट आपण न्यूटन मध्ये मेजर करतो. इट इज 0 ऍट द सेंटर ऑफ अर्थ, तर याचं उत्तर आहे आपला स्मॉल जी. इट इज मेजर ऑफ इनर्शिया, हे तर मास आहे. इट डिपेंड्स ऑन हाईट, याचं पण उत्तर आहे स्मॉल जी. मास हाईट नुसार नाही बदलत, कुठेही गेलात तरी तुमचं मास जे आहे ते तेवढंच राहणार आहे, बिकॉज इट इज मेजर ऑफ इनर्शिया. नेक्स्ट इज सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे F इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ज्याच्याने आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काउंट करतो, तो फॉर्म्युला दिलेला आहे. आणि हा फॉर्म्युला कोणासाठी व्हॅलिड आहे असं विचारलंय. पहिला आहे रेक्टँग्युलर बॉडीज, सेकंड आहे सर्क्युलर बॉडीज, तिसरा आहे एलिप्टिकल बॉडीज आणि चौथा आहे स्पेरिकल बॉडीज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे स्पेरिकल बॉडीज. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण F इज इक्वल टू जी M1 M2 बाय आर स्क्वेअर असं लिहितोय, तेव्हा याचा अर्थ आपलं जे मास आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो एका पर्टिक्युलर पॉइंटवरती कॉन्सन्ट्रेट होतोय. आणि फक्त स्पेरिकल बॉडी मध्येच आपण असं म्हणू शकतो की तो फोर्स बरोबर सेंटरवरती कॉन्सन्ट्रेट होतोय. सर्क्युलर बॉडी हे 2D असल्यामुळे आपण ते इथे नाही कन्सिडर करत आहोत. याचा अर्थ त्याचं मास जे आहे तर ते सेंटरमध्ये कॉन्सन्ट्रेट नाही होते. रेक्टँग्युलर बॉडीज मध्ये पण असा एक सिंगल पॉइंट नाहीये, सेंटर पॉइंट सिंगल असा पॉइंट नाहीये की ज्या ठिकाणी हे सगळं मास जे आहे तर ते कॉन्सन्ट्रेट होत असेल. ऍज यू ऑल नो की जे एलिप्टिकल बॉडीज आहेत त्याच्यामध्ये पण अशा प्रकारे मास डिस्ट्रीब्युशन जे आहे तर ते एका पॉइंटवरती कॉन्सन्ट्रेट नाही होत. सो त्याच्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे तर हा स्पेरिकल बॉडीजसाठी व्हॅलिड आहे. थर्ड असं आहे की अ कॉइन अँड अ फिदर आर ड्रॉप्ड टुगेदर इन अ व्हॅक्यूम, व्हॉट हॅपन्स? हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये पण येऊन गेलेला आहे. So the coin will reach the ground first, the feather will reach the ground first, both will reach the ground together, none of the above. तर खरं तर तुम्हाला असं वाटेल की कॉइन आधी पडेल आणि मग फिदर पडेल, बट इथे कंडिशन अशी आहे की हे सगळं व्हॅक्यूम मध्ये सुरू आहे. आणि आपण काय बघितलंय की व्हॅक्यूम मध्ये कुठलाही इतर फोर्स ऍक्ट नाही करत, आणि त्यामुळे फिदर असेल किंवा कॉइन असेल किंवा तुम्ही दगड घ्या किंवा अजून इतर कुठलीही जास्त मासवाली वस्तू घ्या, ते दोघं पण एकत्रच खाली येणार आहेत, ग्राउंड वरती एकत्रच रीच होणार आहेत. ठीक आहे. सो हा क्वेश्चन नीट लक्षात ठेवायचा आहे. कंडिशन सांगितली आहे व्हॅक्यूम मध्ये आहे, त्यामुळे जर जनरल सांगितलं असतं तर ऑफकोर्स कॉइन आधी पडला असता. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट हॅपन्स टू द पोटेन्शियल एनर्जी ऍज हाईट इन्क्रीजेस? जसं आपण हाईट वरती जाऊ त्याप्रमाणे पोटेन्शियल एनर्जीचं काय होतं? पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, डिक्रीज होते, रिमेन्स सेम की बिकम्स झिरो? तुम्हाला आठवत असेल आपल्या टेक्स्टबुक मध्ये ना कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म्युले दिले आहेत की विथ रेस्पेक्ट टू हाईट, विथ रेस्पेक्ट टू डेप्थ, पोटेन्शियल एनर्जी मध्ये पण काय होतं आणि कायनेटिक एनर्जी मध्ये पण काय चेंजेस होतात. ठीक आहे. सो येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे.
Next is Newton's law of gravitation is valid on the earth only, on the moon only, in the laboratory only, की everywhere. So याचं करेक्ट आन्सर आहे एव्हरीवेअर. कारण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फक्त अर्थसाठी नाहीये. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन पाहायला मिळणार आहे, ऑफकोर्स त्या त्या ठिकाणी हा लॉ अप्लिकेबल होणार आहे. नो डाऊट की मूनवरती अर्थ एवढं ग्रॅव्हिटेशन नाहीये, बट आहे 1/6 का होईना ग्रॅव्हिटेशन आहे. सो न्यूटनचा लॉ त्या ठिकाणी पण ऍप्लिकेबल आहे. दॅट्स वाय वी कॉल्ड इट एज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, राईट. सो तो सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. नेक्स्ट इज the mass of body is measured 12 gram on the earth, sorry 12 kilogram on the earth. If it is taken to moon, its mass will be. आता मला एक सांगा, आताच मी तुम्हाला सांगितलं की अर्थ वरती जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या 1/6 कुठे आहे, मून वरती आहे. मग त्या व्यक्तीचं जर अर्थ वरती वेट असणार आहे, सॉरी अर्थ वरती मास असणार आहे 12 किलोग्राम, तर त्याचा मून वरती मास किती असेल? ट्रिकी क्वेश्चन आहे थोडासा. येस 12 किलोग्रामच असणार आहे, कारण मास बद्दल विचारलंय. जर वेट बद्दल विचारलं असतं तर मग आपण 1/6 ऑफ मून घेतलं असतं. ठीक आहे, सॉरी 1/6 ऑफ अर्थ घेतलं असतं. एक मिनिट, काय होतं याला? हा ओके. सो जर आपल्याला वेट बद्दल विचारलं असतं तर मग आपण 1/6 घेतलं असतं. मास सगळीकडे सेम राहतं. तुम्ही अर्थ वरती जा, मून वरती जा, सन वरती जा, कुठे जायचं तिकडे जा, मास हे सेमच राहणार आहे. सो आन्सर इज 12 किलोग्राम. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातील, प्लीज चेकआउट की मास विचारले की वेट विचारलं आहे. ठीक आहे. सो असं मिस्टेक होऊ शकते, तर मिस्टेक अवॉइड करायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सेप्ट इज नॉट कवर्ड इन द चॅप्टर ऑफ ग्रॅव्हिटेशन. सेंट्रिपिटल फोर्स कव्हर नाही केले, फ्री फॉल नाही कव्हर केले, केमिकल रिएक्शन नाही कव्हर केले की केपलर्स लॉ. जनरल क्वेश्चन आहे, केमिकल रिएक्शन्स नाही कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. सो जस्ट टू मेक शुअर की तुम्ही पूर्ण चॅप्टर वाचलाय का. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, व्हॉट इज द युनिट फॉर वेट. वेटचं युनिट सांगायचं आहे. याचा आन्सर आपण ऑलरेडी वरती बघितलंय. सो अगेन इझी क्वेश्चन. किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर न्यूटन की न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे न्यूटन. किलोग्राम मासचा आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशनचा आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर युनिव्हर्सल कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे, व्हॉट वुड हॅपन टू द मून इफ द अर्थ स्टॉप्स एक्झर्टिंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन इट. सो अर्थने जर मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही अप्लाय केलं किंवा अट्रॅक्शन नाही अप्लाय केलं तर काय होईल? द मून विल कीप ऑर्बिटिंग द अर्थ, द मून विल गो अवे फ्रॉम अर्थ, द मून विल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन विच इज टॅन्जंट टू इट्स ऑर्बिट आणि द मून विल कोलाइड ऑन द अर्थ. सो बघा काय होईल. अगेन थोडंसं ट्रिकी आहे. तुम्ही लहानपणी लहानपणी म्हणजे साधारणतः 6th-7th मध्ये एखादं एक्सपेरिमेंट केलं असेल याच्याशी निगडीत. सो जस्ट रिकॉल करा ते आणि आन्सर द्यायचा आहे. सो करेक्ट आन्सर आहे, द मून विल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन विच इज टॅन्जंट टू द ऑर्बिट. तुम्ही बघा असं एक कॉइन वगैरे मारला असेल, म्हणजे असा फिरणारा कॉइन असतो, त्याला तुम्ही खाली पाडता आणि तो एकदम स्ट्रेट टॅन्जन्शियल याच्यामध्ये जातो. म्हणजे बघा एक डिस्क आहे, याच्यावरती कॉइन असतो आणि तो कॉइन जेव्हा तुम्ही ह्याला इथून असं टिस्की माराल किंवा तुम्ही स्ट्राईक कराल तेव्हा तो कॉइन बरोबर असं टॅन्जन्शियली जातो. हे कधी कसं करून बघितलंय का? नसेल बघितलं तर करून बघा. सो बेसिकली काय होतं की आपण बघितलेलं आहे, आपल्याकडे अर्थचं ऑर्बिट आहे आणि अर्थच्या ऑर्बिटच्या भोवती काय फिरतोय? मून फिरतोय. जर अर्थने याच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स इथून अप्लाय करणं सोडून दिलं तर मून जो आहे तर तो अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन मध्ये पुढे जाईल. तो मून अर्थवरती कोलाइड नाही होणार, आदळणार नाही, कुठे दुसरीकडे नाही जाणार, तो डिरेक्टली स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, कारण तो ऑलरेडी इथे एका मोशन मध्ये आहे. त्याला पहिल्यापासून अर्थच्या भोवती फिरण्याचं मोशन आहेच. तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, त्याच्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स एक्झर्ट होतोय, सगळं होतंय. आणि अचानक जेव्हा हा अर्थ तो फोर्स काढून घेईल तेव्हा मून तो मोशन मध्ये असणारच आहे, इनर्शिया त्याच्यामध्ये असणार आहेच. तर तो जो मोशन आहे तर तो असं स्ट्रेट लाईन मध्ये अप्लाय केलं जाईल, किंवा तो जो मोशन आहे त्याच्यानुसार तो स्ट्रेट लाईन मध्ये जाईल, दुसऱ्या कुठल्याही डिरेक्शनला जाणार नाही, टॅन्जन्शियल जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळलेलं आहे. नेक्स्ट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून इज 1/6 ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन अर्थ, राईट. हे सगळ्यांना माहिती आहे. इफ अ पर्सन वेज 14 न्यूटन ऑन द मून सरफेस, देन द वेट ऑफ द पर्सन ऑन द अर्थ सरफेस किती असणार आहे? सो 1/6 वेट काय आहे त्या माणसाचं? 14 आहे. तर त्याचं वेट अर्थवरती किती असणार आहे? आता इथे वेट विचारलेलं आहे, सो वेट चेंज होणार आहे. मास विचारलं असतं तर सेमच राहिलं असतं. इव्हन तुम्हाला कन्फ्युजन असेल वेट की मास, तर युनिट पण नक्की चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला हिंट दिली आहे, अशी एक्झाम मध्ये तुम्हाला हिंट नाही दिली जाणार. ठीक आहे. सो काउंट करा आणि मला सांगायचं आहे आन्सर किती येते. आन्सर इज 84. सो बेसिकली तुम्हाला माहिती आहे की 1/6 किती आहे? 1/6 ऑफ एक्स. 1/6 ऑफ एक्स. एक्स काय घेऊया आपण? त्या व्यक्तीचं वेट ऑन अर्थ ते काय आहे? आपण एक्स घेऊया.
सो 1/6 ऑफ एक्स किती येणार आहे 14. तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे 14 इंटू 6 यू विल गेट 84. सो जरी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला आला 1 मार्क्ससाठी तरी तुम्ही असं सॉल्व्ह करून दाखवू शकता की इनिशियली आपण जे आहे तर ते एक्स व्हॅल्यू घेतोय त्या माणसाचं जे काही वेट आहे अर्थवरती तर ते आणि मग आपण ते अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. 1/6 का आलं कळलं का इथे दिलेलं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये पण ते 1/6च असतं कारण मूनकडे आपल्यापेक्षा कमी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. नेक्स्ट इज व्हॅल्यू ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍज वी गो डीप इनसाइड द अर्थ. काय होते डिक्रीज होते इनिशियली इन्क्रीज आणि मग डिक्रीज होते इन्क्रीज होते की इनिशियल इन्क्रीज मग डिक्रीज होते. याचा पण आन्सर ऍक्च्युअली आपण वरती बघितलेला आहे. सो जर तुम्ही व्हिडिओ नीट ऐकत असाल तर तुम्हाला सगळ्या क्वेश्चनचा आन्सर आधीच कळणार आहे. सो जसं आपण डीप मध्ये जाऊ एकदम सेंटर मध्ये जर आपण गेलो अर्थच्या तर व्हॅल्यू काय असते 0. म्हणजे जसं आपण डीप मध्ये जाऊ तसं व्हॅल्यू काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए व्हॅल्यू डिक्रीजेस. आता ही डिक्रीज का होते सगळ्यांना माहिती असेल तर जीचं हे काय आहे फॉर्म्युला काय आहे GM/r². आता बघा या ठिकाणी अर्थ आहे अर्थच्या सेंटरमध्ये काय असणार आहे व्हॅल्यू 0 का बरं आहे बघा. आता मी आतमध्ये जाते अर्थच्या म्हणजे याचा अर्थ रेडियस कमी होतोय. तुम्हाला हे माहिती आहे की रेडियस कमी झालंय की जी वाढलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल इथे तर जी वाढलं पाहिजे होतं ना कमी कसं होतंय. अरे पण जेव्हा आपण आतमध्ये जातोय तेव्हा आपण एवढाच अर्थ कन्सिडर करतोय एवढाच अर्थ कन्सिडर करतोय हा अर्थ आपण घेतच नाहीये. याचा अर्थ मास पण तर कमी होतंय. सो जेव्हा मास कमी होतंय तेव्हा मास आणि जी डिरेक्टली प्रपोर्शन असल्यामुळे जी ची व्हॅल्यू पण अल्टिमेटली फायनली काय होते डिक्रीजच होते आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अजून आतमध्ये जाल तेव्हा तुम्ही फक्त अर्थचा एवढाच भाग आणि एवढंच मास कन्सिडर करताय त्याच्यामुळे एम ची व्हॅल्यू पण कमी होते तेवढंच मास बघतोय आपण त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू काय होते कमी होते. सो या ठिकाणी असं रिलेशन आहे. जर तुम्ही हाईट वरती गेलात तर या ठिकाणी मासची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते आणि फक्त आर वाढत जातो आणि या ठिकाणी जी काय होत जाते जीची व्हॅल्यू कमी होत जाते. ठीक आहे. सो तुम्ही इव्हन रेडियस इन्क्रीज केलं किंवा हाईट वरती गेलात तरी पण जीची व्हॅल्यू कमीच होते. तुम्ही डीप मध्ये गेलात अर्थच्या तरी पण जीची व्हॅल्यू काय होते डिक्रीज होते. रिझन कळलेलं आहे दोघांचं रिझन मात्र वेगळं आहे. सो तुम्हाला एक्झाम मध्ये रिझन जरी आलं तरी पण असं एक्सप्लेन करता आलं पाहिजे फॉर्म्युला वगैरे लिहून आणि हे सगळं तुम्हाला रिझन मध्ये लिहिता आलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे when the distance between two objects is decreased by d times the gravitational difference between them increases. अगेन फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे वरतीच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. आय होप की सगळ्यांनी आन्सर दिलं असेल. बघा व्हिडिओ पॉज करून आन्सर द्यायचा आहे. GM1m2/r² हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलं डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डिक्रीज्ड बाय d टाइम्स. आपण d ला काहीतरी मानूया की 2 टाइम्स आपण डिक्रीज केलं. d स्टँड्स फॉर 2 टाइम्स मानूया. सो जर आपण डिस्टन्स जे आहे तर ते डिक्रीज केलं m ची व्हॅल्यू मी काहीतरी एक्झाम्पल द्यायचं म्हणून घेते 2 आहे आणि mt ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. सो g इंटू 4 2 जार 8 आणि r ची व्हॅल्यू काय होणार आहे या ठिकाणी इनिशियली सपोज की r किती आहे 4 आहे. ठीक आहे. इनिशियली r किती आहे 4 आहे. 16 आला इथे. सो इनिशियली f ची व्हॅल्यू किती आहे हाफ. हे मी इनिशियली दाखवते अजून मी काही चेंजेस नाही केलेत. आता बघा डिक्रीज्ड बाय d केली मी f ह्याची व्हॅल्यू r ची व्हॅल्यू. सो m1 m2 तेच राहणार आहे म्हणजे या ठिकाणी परत एच येईल. r ची व्हॅल्यू 2 ने कमी केली आधी किती होती 4 होती 2 ने कमी केली म्हणजे किती आलं 2. 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4. सो या ठिकाणी काय झालं 2 म्हणजे बघा आधी किती होती हाफ होती आता डिक्रीज केल्यामुळे किती झाली 2 झाली. याचा अर्थ d स्क्वेअर टाइम्सने जी आहे तर ती व्हॅल्यू काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे d स्क्वेअर टाइम्स. सो इव्हन तुम्ही असं पण म्हणू शकता की 1/4 चे आहे 4 टाइम्स आहे तर 4 टाइम्स पण बरोबर येणार आहे आन्सर. ठीक आहे. d स्क्वेअर टाइम्स किंवा 4 टाइम्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इन SI युनिट इज. सो तुम्हाला जी ची व्हॅल्यू सांगायची आहे युनिट्स पण बघायचं आहे आणि व्हॅल्यू पण बघायची आहे. सो प्लीज हे लक्षात ठेवा कारण हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. याच्या आधी पण PYQs मध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. So the correct answer is 6.67 into 10 to the power minus 11 Newton meter square per kilogram square first option. Right? Yes. So युनिट बघायचं आहे आणि हे आपण सगळ्या व्हॅल्यूज बघा 10 to the power minus 11 आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर आहे. राईट. Next question is the weight of any object on the moon is nearly 1/6 of the weight of the earth. त्याचा आन्सर मी सांगते. रिपीटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज okay the value of acceleration gravitational acceleration is dash at poles. Important question again की पोल्स वरती जी ची व्हॅल्यू काय असते हायेस्ट असते लोएस्ट असते एव्हरीवेअर सेम असते का नन ऑफ दी अबाउट नन ऑफ दिस. सो एक्झॅक्टली द करेक्ट आन्सर काय असणार आहे बघा आपलं जे अर्थ आहे तर ते एक्झॅक्टली स्पेरिकल आहे का नाही ते थोडंसं चपटं आहे.
ठीक आहे. आणि जी ची व्हॅल्यू आपण इथून रेडियस काय करतो, आपण सेंटर पासून काउंट करतो. जीचा फॉर्म्युला काय आहे, GM/r². सो मला एक सांगा की आता या ठिकाणी रेडियस काय असणार आहे, कमी असणार आहे. इक्वेटर वरती रेडियस काय दिसतोय, जास्त दिसतोय. आता रेडियस जर कमी असेल तर जी ची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. याचा अर्थ पोल्स वरती रेडियस कमी असल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय असते, जास्त असते. हेच जर तुम्ही इक्वेटर वरती बघायचं म्हटलं तर आर ची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे जी ची व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. सो सिंपल. सो द आन्सर इज हायेस्ट. The force which is much weaker than other forces in nature is called as what force? सो जे चॅप्टरचं नाव आहे त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यात जास्त विकेस्ट फोर्स आहे. याचं कारण असं की बघा, तुम्ही कुठल्यातरी तुमच्या फ्रेंडच्या बाजूला बसला आहात, दोघांच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर तुम्ही आपोआप चिकटले जाता का, अट्रॅक्ट होता का? ते इमोशनल अट्रॅक्शन बद्दल नाही बोलत आहोत आपण, पण असं तुम्ही अट्रॅक्ट होता का, तर नाही. याचा अर्थ काय, इव्हन दो दोन वस्तूंच्या मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असला तरी पण ते एकमेकांना चिटकून नाही बसत, लाईक मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेट्स मध्ये कसं दोन मॅग्नेट्स असे चिटकून बसतात. सो इट्स द स्ट्रॉंगेस्ट फोर्स. इव्हन न्यूक्लिअर फोर्स हा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की आपण ते बघा, ते केसांना असे पट्टे घासून ते कागद चिटकतात का बघायचो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये वगैरे. सो बेसिकली त्याच्यामध्ये पण अट्रॅक्शन होतं. बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये इतकं स्ट्रॉंग अट्रॅक्शन होत नाही की दोन वस्तू चिटकून वगैरे बसतील. नो डाऊट आपल्यामध्ये आणि अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्याच्यामुळेच आपण अर्थ वरती उभे राहू शकतो. बट ते इतकं स्ट्रॉंग नाहीये की तुम्ही अर्थला चिटकून बसाल. ठीक आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द विकेस्ट फोर्स. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज अ पर्सन वेज 60 न्यूटन ऑन अर्थ. वेज सांगितलेलं आहे, अर्थ वरती 60 न्यूटन आहे, मून वरती किती वेट असेल, काय करायचं आहे, आपला फॉर्म्युला वापरायचा आहे. अँड द करेक्ट आन्सर इज 1/6 विल गिव्ह यू 10 न्यूटन. सॉरी, 1/6 विल गिव्ह यू 10 न्यूटन. सो 60 into 1/6. ठीक आहे, विल गिव्ह यू व्हॉट, 10 न्यूटन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 18. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ स्टार इज. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ स्टार इज. सो तुम्ही इथे कन्सिडर करू शकता आपलं अर्थ आणि सन. सो करेक्ट आन्सर इज डी, एलिप्टिकल. सो हे आपलं सन आहे, सनच्या भोवती जे अर्थ रोटेट करतं ते एका इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये करतं, की आपलं ऑर्बिट असं एकदम असं स्पेरिकल आहे, नाही. ऑर्बिट कसं आहे, एलिप्टिकल आहे. सो त्याच्यामुळेच आपण बघा केपलर्स लॉ मध्ये बघितलं होतं की फोकाय काय असतं, एलिप्स काय कसं दिसतं, हे आपण पर्टिक्युलरली कोनला कट वगैरे करून बघितलं होतं. एलिप्सला दोन फोकस असतात हे पण आपण बघितलं होतं. सो सन इज ॲट वन ऑफ द फोकाय आणि जे एलिप्टिकल बॉर्डर आहे किंवा जे ऑर्बिट आहे दॅट इज ऑफ प्लॅनेट्स. ठीक आहे, सगळ्यांना आठवतंय. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द स्क्वेअर ऑफ द पिरियड of revolution of planet around the sun is directly proportional to the dash of the mean distance of the planet from the sun. सो केपलरचा लॉ अतिशय इम्पॉर्टंट आहे. तिन्ही पण लॉज महत्वाचे आहेत, सो प्लीज करायचे आहेत. तुम्हाला ते असे एमसीक्यूज मध्ये येऊ शकतात, ते आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये येऊ शकतात, ट्रू ऑर फॉल्स मध्ये येऊ शकतात. सो इम्पॉर्टंट आहे. येस, करेक्ट आन्सर इज क्यूब, राईट. सो आपण असं लिहितो ना, टी चा स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू ए चा क्यूब. ए इज वॉट डिस्टन्स, टी इज वॉट टाइम पिरियड. तुम्ही आर चा क्यूब पण घेऊ शकता, नो इश्यू. ठीक आहे. सो असं लक्षात ठेवा, इतकं मोठं सेंटेन्स लक्षात ठेवण्यापेक्षा टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. So last question. Last question is an object takes 5 seconds to reach the ground from the height of 5 meter on a planet. So what is the value of g on the planet? So तुमच्याकडे काय काय आहे, आधी तुम्ही सॉल्व्ह करा व्हिडिओ पॉज करून आणि मग आपण बघूयात, कारण क्वेश्चन खूप चांगला आहे. सो आपल्याकडे टाइम दिलेला आहे 5 सेकंडचा. आपल्याला सांगितलेलं आहे की हाईट किती आहे, 5 मीटर आहे. सो एस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर. हा फॉर्म्युला एकतर आपल्याकडे आहे. आपल्याला जी ची व्हॅल्यू विचारलेली आहे, किती असणार आहे. सो वी हॅव यू ॲज 0, कारण इनिशियल काही सांगितलं नाही आपल्याकडे. सो यू आपल्याकडे काय असणार आहे, 0. त्याच्यामुळे हे पूर्ण टर्म काय बनेल, 0 बनेल. एस ची व्हॅल्यू काय आहे, 5. 5 इज इक्वल टू हाफ इंटू जी इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे, 5. हा, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, 25 बनलं. सो काय होणार आहे या ठिकाणी, जी इज इक्वल टू 5 इंटू 2/25. सो 5 1 जा 5, 5 5 जार 5 1 जा 5, 0.4. सो बघा 0.5 काय विचारले, जी चे युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो द करेक्ट आन्सर इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय आला याची व्हॅल्यू, 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. खूप इझी क्वेश्चन्स आहेत आणि मी तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.